चला आज मला महालक्ष्मीची मी तुम्हाला पूजा दाखवणार आहे। आज माझा 4था गुरुवार आहे आणि आज माझं उद्यापन पण आहे आणि संध्याकाळी मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे। तर चला पहिल्यांदा आपल्याला पूजा व्यवस्थित मांडून घ्यायची। मी पहिल्यांदा देवीचं हे मांडलेलं आहे, मी थोडेसे तांदूळ ठेवले आहे, मला त्याच्यावर आता कलश ठेवायचा आहे। पण कलशामध्ये मी काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। पहिल्यांदा तर आपल्याला कलशामध्ये हरळ टाकायचे आहे, नंतर मी 1 रुपया आणि सुपारी टाकणार आहे कलशामध्ये। कलशामध्ये आपण ऑलरेडी हरळ टाकलेली आहे। तर आता आपल्याला नागिनीचे पाणी ठेवून त्याच्यावर कलश ठेवायचा आहे आणि खूप उशीर झाला होता, मला 12च्या अगोदर पूजा करायची होती, त्याच्यामुळे मी पटकन फास्ट पूजा करायला घेतली, पण उशीरच झाला होता खूप। काय माहिती 12 वाजेपर्यंत पूजा होती की नाही। तरी चला पुढे बघू आपण। आपल्याला 5 पाने कलशामध्ये ठेवायची आणि त्याच्यावरच नारळ आपल्याला ठेवायचा आहे। आणि नारळ पण मी मम्मीने मला मागच्या गुरुवारी सगळं सजवून दिला होता, नथ वगैरे, तसं मी ती काढत नाही। मी प्रत्येक गुरुवारी तसाच नारळ काढून ठेवते पाण्यातून आणि तसाच मी कलशामध्ये पुन्हा ठेवून देते। तर आज ह्यावेळेस पण मी तसंच केलं होतं। तर चला आपलं पानं मांडून झालेले आहे, आता आपण नारळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये। आता मला तांब्याला पण ते दिसला नाही पाहिजे म्हणून मला त्याला काहीतरी आयडिया करावी लागेल। तर चला मी वार आला, मार्गशीर्ष महिना आला म्हणजे एक अशी चहल पहलच असते सकाळपासून आणि खूप आनंदाचा दिवस असतो। काय माहिती त्या दिवशी उपवास असतो निरंकार, पण भूक पण लागत नाही आणि खायच्या अपेक्षा पण काही नसते, भूकच लागत नाही। काय माहिती असं काय देवीचं नवल असेल, पण त्या दिवशी खरंच भूक लागत नाही। तर चला आपल्याला आता कलश आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मला तो कलश दिसू नाही द्यायचा आहे महालक्ष्मी समोर। अशा पद्धतीने आपण त्याच्यावर तांदूळ ठेवले होते, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर स्वस्तिक काढलं, आता मला त्याच्यावर कलश ठेवायचा। चला आपले तांदूळ मांडून त्याच्यावर स्वस्तिक काढून झालेला आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यावर कलश ठेवला। आता मला देवीची मूर्ती पण तिथे मांडायची आहे। काही जण फोटो किंवा म्हणजे देवीचा जो फोटो असतो तो पण वापरतात, पण मग आमच्याकडे ऑलरेडी माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती होती, त्याच्यामुळे मी तीच मांडणार आहे। आणि त्याच्यानंतर मला समोर पण सगळे फळ वगैरे मांडून घ्यायची होती माझ्याकडे। मी आता हे 2 हे ठेवलेले आहे, त्याच्यावर मला सुपारी, खारीक आणि खोबरं हे मला ठेवायचं आहे आणि हे मी एक्स्ट्रा ठेवले बदामाचं। तर चला हे आता मला सुपारी ठेवायची, मी त्याच्यात तांदूळ टाकले। आता मी कलशा शेजारी सुपारी। कल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोही अमित जीवन पल पावे, चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदम राम दुलारे, अष्ट सिद्धि नव दिगदाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति। जय 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 हनुमान गोसावी, कृपा करो गुरुदेव की नाही, जो 7 बार पाठ कर कोई, छुटई बंदी महासुख होई, जो ये पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास धारी चेहरा, कीजे नाथ हृदय मढेरा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित। तर चला अशा पद्धतीने आपली पूजा सगळी माझं वाचून झालेलं आहे। माझं सगळ्यात पहिल्यांदा ना मला हनुमान चालीसा वाचावी लागते, नंतर मी शंकर महाराजांचं पुस्तक वाचते आणि त्याच्यानंतर मी देवीची आरती म्हणजे देवीचं पुस्तक वाचलं, कारण मला देवीची नंतर आरती पण करायची असती। तर चला माझी पूजा एकदम व्यवस्थित झाली आणि शांततेत झाली, तेव्हा घरी कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी पूजा करून घेतली आणि मला कोणी डिस्टर्ब करणारं पण नव्हतं। तर चला आता मला कुमारिकांना पण मला बोलवलं होतं, मी त्यांना मला केळी आणि पुस्तक द्यायचं होतं, त्या येणारच होत्या। मी जी देवीची पूजा मांडलेली आहे ती बरोबर आहे ना, ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला मी केलेली देवीची पूजा कशी वाटली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला अशा पद्धतीने कुमारिका आल्या होत्या, आता माझ्या घरी ह्या देवीच आल्या होत्या, कारण त्यांना मला पुस्तक आणि केळी पण द्यायचं होतं आणि मला त्यांना उपाशी लावायचं नव्हतं, मला काहीतरी त्यांच्या पोटामध्ये गेलं पाहिजे, असं मला काहीतरी गोड करायचं होतं। तर मी रवा केला होता आणि मी वडापाव पण बाहेरून आणले होते, मी घरी नव्हते बनवले। तर चला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनवर क्लिक करायला विसरू नका प्लीज फ्रेंड्स, कारण तुम्ही जर काही सांगितलं नाही तर मला कळणार नाही की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही। तर हे माझं उपवासाचं ताट होतं, मी देवीला नैवेद्य पण दाखवला आणि मी तसंच जेवायला बसले, कारण देवीला भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो। तर मी ते नैवेद्य हा शेवटचा गुरुवार होता, म्हणजे उद्यापन होतं, तरी पण मी अजून एका गुरुवारी पूजा मांडणार आहे, कारण 4च गुरुवार होत आहे। तर चला फ्रेंड